बस रोटेटिव्ह डिव्हाइस म्हणेल ती. झालं सुरू. हां पाहिलं लोक. ओके, आवाज येते. आवाज येतो. नमस्कार मित्र हो, आपण गेल्या 29 तारखेपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करतो आहोत. त्या आंदोलनाचं फलित म्हणून बरेचसे नेते मंडळी असतील, सरकार पक्षातील असतील, विरोधी पक्षातील असतील, आपले प्रतिनिधी असतील, या सर्वांनी भेटी दिल्या, सकारात्मक आश्वासनं दिली. पण अजूनही आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत. जोपर्यंत शासन निर्णय भेटत नाही तोपर्यंत आपण मैदान सोडणार नाही. त्यामुळं जास्तीत जास्त संख्येनं आझाद मैदानात यायला पाहिजे. जर आपल्याला पगाराची आवश्यकता असेल तर आझाद मैदानात येणं अत्यंत गरजेचं आहे. राहिला मुद्दा 12 फेब्रुवारी 2021 आणि 15 फेब्रुवारी 2021ला 2 पात्र अपात्रतेचे आपले शासन निर्णय निघाले. त्या शासन निर्णयामध्ये बऱ्याचशा त्रुटी दिल्या. त्या त्रुटीपैकी अत्यंत जटिल आणि महत्वाची जी काही त्रुटी आहे ती त्रुटी म्हणजे रोस्टर बिंदू नामावली अद्ययावत नसणं, बिंदू नामावली वैयक्तिक मान्यता घेतल्यानंतर प्राथमिक तपासणी न केलेली असणं, त्याचबरोबर अनुशेषापेक्षा जास्त पद असणं, पदरिक्त कमी असणं, या सर्व गोष्टीमुळं आपल्या बऱ्याचशा शाळा अपात्र झालेल्या आहेत. आता अनुशेषापेक्षा जास्त जर अनुशेष जास्त असताना आणि पद जर कमी रिक्त असतील तर त्या गोष्टीला आपण काहीही करू शकत नाही. मात्र आपली बिंदू नामावली अद्ययावत नसल्यामुळं आपण जर अपात्र झालेलो असू आणि आपल्या अनुशेषाच्या बाबतीत जर आपण क्लिअर असू तर त्यावेळेस आपण त्यामधून आपल्याला अपात्रतेमधून पात्र होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला काय करायचंय, त्याच्यावर कार्यवाही काय केली पाहिजे. जर आपली 2012-13ला बिंदू नामावली तपासली असेल, 13-14ला तपासली असेल, आपले जे काही मूल्यांकन केलं त्या मूल्यांकनाच्या वेळी जर तपासलेली असेल आणि ती निरंक असेल आणि आज आपण फक्त आणि फक्त अद्ययावत बिंदू नामावली नसल्यामुळे जर अपात्र झालेलो असेल तर जो 12-13चा गोषवारा आहे, कोणत्याही प्रकारच्या पदामध्ये बदल झालेला नाही, कोणत्याही प्रकारच्या अनुशेषामध्ये बदल झालेला नाही, असं असल्यावर जशाच तसा जो काही गोषवारा आहे तो जशाच तसा गोषवारा उतरून नवीन बिंदू नामावली रजिस्टर घ्यायचं, त्या रजिस्टरवर गोषवारा उतरवायचा, त्याच्यावर आपल्या सचिवाची, आपल्या अध्यक्षाची, आपल्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घ्यायची आणि प्रति स्वाक्षरी म्हणून प्राथमिक तपासणी आपल्या माध्यमिक शिक्षण अधिकारी आपल्या जिल्ह्याच्या त्या शिक्षण अधिकाऱ्याकडून काउंटर साईन घ्यायची आणि त्याची झेरॉक्स जोडायची. त्यावेळेस आपण पात्र होऊ शकतो. आता बऱ्याचशा वेळेला वैयक्तिक मान्यता घेतल्यानंतर प्राथमिक तपासणी केलेली नाही असाही शेरा बऱ्याचशा जणांना मारलेला आहे. नंतर जे काही वैयक्तिक मान्यता घेतलेल्या आहेत त्या सर्वांचे नाव त्यामध्ये समाविष्ट करून अद्ययावत गोषवारा तयार करून पहिल्यांदा जशी प्राथमिक तपासणीची मी तुम्हाला प्रक्रिया सांगितली त्याच पद्धतीनं प्राथमिक तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून त्याच्यावर आपल्या शिक्षण अधिकारी माध्यमिक यांची काउंटर साईन घेऊन तो गोषवारा जर आपण लावला तर आपल्याला पात्रतेपासून कुणीही रोखू शकत नाही. फक्त काळजी या गोष्टीची घ्यायची की आपण आताच्या असणाऱ्या या 2-4 दिवसामधल्या, मागच्या 15 दिवसामधल्या किंवा एका वर्षामध्ये बिंदू नामावली बंद असल्यामुळे आपल्याला सहाय्यक आयुक्त मावक यांच्याकडून बिंदू नामावली तपासून भेटत नाही. पुण्यासारख्या विभागामध्ये तर आपण बिंदू नामावली तपासणीसाठी सादर केल्यावर पुण्याच्या मावक सहाय्यक आयुक्त यांनी एक पत्र दिले की मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बिंदू नामावली तपासणं बंद आहे आणि त्यामुळं अद्ययावत करून देऊ शकत नाही. तसेच संस्थेच्या नावानं, मुख्य आपल्या ज्या सचिवाच्या नावानं त्यांनी पत्र दिलेले. मग तशा पद्धतीचे पत्र जर आपल्याला भेटलेली असतील तरी गोषवारा लावायचा आणि तो पत्र सोबत लावायचं. मात्र बाकीचा औरंगाबाद विभाग असेल, इतर विभागामध्ये तशा पद्धतीचे पत्र दिलेले नाही.
तरीही त्यावर एक पर्याय, तपासणी अधिकाऱ्यांनी आपल्याला त्यावर एक पर्याय दाखवलेला आहे, तो म्हणजेच आपण आपल्या संस्थेकडून अद्ययावत बिंदू नामावली तयार करायची आणि ती तयार केल्यानंतर शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्राथमिक तपासणी करून घ्यायची आणि त्याचीच सर्टिफाय कॉपी, अटेस्टेड कॉपी आपण त्रुटीपूर्ततेसाठी लावू शकतो. त्यानंतर आणखी ज्या काही गोष्टी आहेत, एखाद्या वेळेस पद कमी होणं, एखाद्या वेळेस अन्य कारण आहेत, नंतरची भरती असेल, या कारणाने सुद्धा अद्ययावत बिंदू नामावली केलेली नाही, तर अशाही वेळी प्राथमिक तपासणी शिक्षण अधिकारी माध्यमातून करून घ्यायची आणि ती तपासणी केल्यानंतर तात्काळ मंत्रालयामध्ये ते त्रुटीपूर्ततेची प्रस्ताव जो काय आहे तो दाखल करायचा. दुसरा जो काही महत्वाचा मुद्दा आहे अपात्रतेमध्ये, तो म्हणजेच वय. 2018-19च्या संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्या 30 पेक्षा कमी असल्यामुळे बऱ्याचशा शाळा अपात्र झालेल्या आहेत. आता मग 18-19 ची विद्यार्थी संख्या आपण वाढवू शकत नाही, त्यावर एक पर्याय आहे. आपण सर्व आपले जे काही प्रतिनिधी आहेत त्या सर्व शिक्षक प्रतिनिधीच्या माध्यमामधून शासनाला एक विनंती करणार आहोत की आपण 18-19 ऐवजी 19-20 आणि 20-21 या 2 वर्षामध्ये जर आपली पटसंख्या व्यवस्थित असेल तर त्या शाळांना पात्र समजण्यात यावं आणि त्या पद्धतीचं पत्र शासन स्तरावरून आपण काढणार आहोत. त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. मित्रांनो, तात्काळ आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही पूर्तता आहेत, त्रुटी ज्यांच्या पूर्ण होऊ शकतात, अशा त्रुटी पूर्तता तात्काळ मंत्रालयामध्ये दाखल करा. जर काही अडचण असेल, बऱ्याचशा वेळेला असं झालेलं आहे की अनुशेष जास्त दाखवला जातोय, पद कमी रिक्त आहेत, पण नंतरच्या काळामध्ये समायोजनानं म्हणा, एखादा रिटायर झालेला असेल, अशाही परिस्थितीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये अनुशेष जास्त दाखवला जात होता आणि रिक्त पद कमी दाखवले जात होते. तर मग जे काही रिटायर झालेले लोक आहेत त्यांचे पीपीओ असतील किंवा त्यांना कार्यमुक्त केलेले जे काही पत्र असतील ते पत्र जोडून शिक्षण अधिकाऱ्याकडून तात्काळ प्राथमिक तपासणी करून घ्या आणि आपली शाळा लवकरात लवकर पात्र कशी होईल यासाठी प्रयत्न करा. एवढंच बोलतो. धन्यवाद. बांधवांनो नमस्कार. आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आताच माननीय राज्याचे पालक उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी महत्त्वाचा संदेश दिला. तो संदेश आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपणास पुन्हा सांगितलं पाहिजे की त्यांचा संदेश सर्वांनाच लागू होतो. मैदानात बसत असताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स, आपला मास्क, सॅनिटायझर हे घेऊन यायचं आहे. मला एक निरोप मिळाला की लॉकडाऊन होणार आहे आणि त्यामुळं काय होतं की भरपूर लोकांनी तिकीट कॅन्सल केली. तर असं काही नाही मित्रांनो. कंटेनमेंट झोन आझाद मैदान नाही आहे, आजूबाजूचा परिसर असेल. फक्त सोशल डिस्टन्स पाळून आंदोलनाला परवानगी दिलेली आहे, त्याची काही काळजी करायचं कारण नाही. गेली 18 वर्षे आपल्याला अनेक मोठ्या आजाराने पछाडलं, त्या आजाराचं आपल्याला काही वाकडं करू शकलं नाही. तर कोरोनाही आपल्याला काही करणार नाही. दुर्दम्य इच्छावाद आपल्यामध्ये आहे. गेले 29 तारखेपासून चालू असलेलं आंदोलन 29 दिवसामध्ये निर्णय घेऊन उठणार आहे मित्रांनो. आणि काही दिवसांचा कालावधी त्याच्यासाठी समोर आहे. आज किमान 22-23 दिवस झालेत. आणखी 5 ते 6 दिवस त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा लढा आपल्याला देणं गरजेचं आहे. भरपूर जिल्ह्यामध्ये सांगायचे माहितीस्तव की लॉकडाऊन झालेला आहे. त्या शिक्षकांनी घरी न थांबता सर्व कोविडच्या संदर्भात असलेले सगळे नियम पाळून आझाद मैदानात आपल्याला पोहोचायचं आहे. हा विषय महत्त्वाचा याच्यासाठी सांगणं गरजेचं होता की भरपूर लोकांची तिकीट कॅन्सल यामुळे करू शकत होते, परंतु असं काही नाही. त्या संदर्भात समोर सगळं बोलणं झालेलं आहे. तिथल्या पोलीस प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे की तुम्ही कोविडचं जर पालन केलं तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कोविडचं पालन करत नसाल तरच तुमच्यावर प्रशासन दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल. आपण सुज्ञ आहोत, सुशिक्षित आहोत आणि सृजनशील नव समाज निर्मिती आणि राष्ट्रासाठी झटणारे शिक्षक आहोत. त्याच्यामुळे हे सगळे नियम आपण पाळणार आहे. आता विषय राहिला की त्रुट्या पूर्ण करायच्या आणि प्रस्ताव दाखल कुठं करायचे हे आपल्याला सांगितलं पाहिजे. गेल्या अनेक दिवसापासून या संदर्भातली मेसेज, संदेश, पर्सनल व्हॉट्सअप आणि इतर सुद्धा मैदानावर शिक्षक सांगायचे की सर कुठंतरी आमची काय होतंय की भूल पडते की कोणी शिक्षण अधिकारी सांगतंय पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली असं काही पत्र निघलंय, जळगावचं पत्र निघलं, त्याच्यानंतर
पुण्याचे तेव्हा खरं मॅडमनी सुद्धा पत्र काढलं होतं. त्यावेळी त्या लोकांना आम्ही फोन करून सांगितले की तुम्ही काढलेली पत्र तात्काळ रद्द करा. निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये जर शासनास सादर करावे असं सांगितलं असेल तर शासनास सादर करणे म्हणजे महाराष्ट्र शासनाला सादर करणे. महाराष्ट्र शासन हे मुंबई मंत्रालयातून चालतं, ते शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयातून चालत नाही. हे या ठिकाणी मी नमूद केलं पाहिजे. आपल्याकडे असलेल्या त्रुटीच्या सगळ्या फाईल तयार करून आपल्यासाठी एक महत्त्वाची सूचना मी या ठिकाणी मुद्दाम देतोय की ज्या काही त्रुटी असेल त्या मैदानात घेऊन या. मैदानात तुमच्यासाठी एक व्यक्ती नेमले जाणार आहे. त्या ठिकाणाहून 5 जणांचं एक शिष्टमंडळ आपण बनवणार आहे. त्या सगळ्या फाईल कुणाला मंत्रालयात जायला अडचण येते, त्या सगळ्या फाईल शिक्षण विभागाच्या 3ऱ्या नोंदणी शाखेमध्ये आपल्याला जमा करायच्या आहेत. या सगळ्या एका गाडीमध्ये सगळी लोक आपण पाठवून त्या इन्व्हर्ट करून घेऊयात. तिथं विनाकारण कुठेही पैशाचा उपयोग वगैरे करण्याची गरज नाही. कुणाच्या संपर्कात आपलं काम आपण केलं पाहिजे. तर ते शिक्षक समन्वय संघ करायला आपला समर्थ त्या ठिकाणी आझाद मैदानात आहे. कुठलीही त्रुटी असेल त्याचं समाधान शिक्षक समन्वय संघाच्या मंचावरून केल्या जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठली अडचण येऊ नये. विनाकारण आपण कुठंतरी कुणाच्या बोलण्याला बळी पडतो आणि याचं मंत्रालयात काहीतरी वशिला आहे, याचा मंत्र्याशी चांगला आहे, याचे मंत्रालयातल्या अधिकाऱ्याशी चांगले संबंध आहेत म्हणून आपण इतरत्र भटकंती करू, तर असं काही नाही. आपली त्रुटी किरकोळ त्रुटी करून आपल्याला अपात्र केले काही समजा सांगायचं म्हणजे की संच मान्यता सादर केली नाही तर संच मान्यता असतेच, ती फक्त सादर करायची. त्याच्यामुळे विनाकारण कुणाशी तरी आपण हात मिळवणी करण्याचा काही प्रकार करण्याची गरज नाही, हे आपल्याला सांगितलं पाहिजे. सगळ्या त्रुटी आपल्याला मंत्रालय स्तरावरच शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र शासन येथेच सादर करायचे आहे. पुन्हा एकदा तेच सांगतोय, यो ऑफिसचं कुठल्याही पत्र निघू द्या, कुठल्याही उपसंचालक कार्यालयाचं पत्र निघू द्या, कुठल्याही आयुक्ताचं पत्र निघू द्या, आपल्याला शासन निर्णयाने एकच सांगितलं की सदरील अपात्र किंवा त्रुटीजन्य ज्या शाळा असतील त्या शासनाच सादर कराव्या. त्याही 30 दिवसाच्या आत. 31व्या दिवशी ही त्रुटी पूर्ण करून घेतल्या जाणार नाही, कारण त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवले गेलेलं आहे. आणि 31व्या दिवसानंतर सगळं शिक्षक समन्वय संघ बरोबर तिथून म्हणजे 12 तारखेला जर पात्र शाळेचा GR लागले असेल तर त्या दिवशी हा पात्र शाळेचा पण GR लागला. 12 तारखेपासून तर 12 मार्च पर्यंत त्याचा 30 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण होतो. निश्चित 13-14ला यादी कशी लागेल याच्यासाठी सुद्धा शिक्षक समन्वय संघच प्रयत्न करणार, लक्षात घ्या. इतर कुणी ज्या लोकांनी मंत्रालयीन स्तरावर त्रुट्या सादर केल्या त्यांच्यासाठीच शिक्षक समन्वय संघ प्रयत्न करणार आहे, हे विशेष नमूद करून सांगतो. तुम्ही जर खाली जिल्हा परिषदेला केल्या, दिवाळीला केल्या, आयुक्ताकडे केल्या तर त्याची कुठलीही जबाबदारी शिक्षक समन्वय संघ पाठपुराव्याच्या दरम्यान घेणार नाही. मंत्रालयीन स्तरावर प्राप्त झालेल्या याद्यांची शाळांची यादी आम्ही घेणार. त्या याद्यांचा पाठपुरावा करून त्याच शाळा कशा अपात्र शाळा पात्र करण्यासाठी प्रयत्न करतील यासाठी शिक्षक समन्वय संघातले मंचावरील सर्व शिक्षकांचे समन्वयक त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. त्याच्यामुळे इतरत्र उगा धांदल उडून घेऊ नका. कोविडचा काळ आता शुक्रवारनंतर खऱ्या अर्थाने चालू होतोय. शुक्रवारपासून मुंबई असेल इतर ठिकाणी त्या संदर्भातल्या बहुतांश सूचना आपल्याला मिळतील, परंतु शुक्रवारपर्यंतच आपल्या हातात अनेक शासन निर्णय आपण पाडून घेतो मित्रांनो. शुक्रवारपर्यंत महत्त्वाचा आयुष्यातली मोठा GR शासन निर्णय जर आपल्याला पाडून घ्यायचा असेल तर त्या खऱ्या अर्थाने आपल्याला मैदानावर येण्याची गरज आहे. कुणीही कोविडला भ्यायचं कारण नाही. गेल्या 19 महिन्याचा पगार फक्त कोविडनाच खाल्ला तर आपण मैदानावर जाऊन कोविडलाच खाल्लं पाहिजे, जेणेकरून त्याशिवाय आपण समर्थ होणार नाही, हे सुद्धा आपल्याला सांगितलं राहिलं पाहिजे. दुसरा विषय की अनेक शालेय शिक्षण मंत्री महोदयाच्या माध्यमातून संदेश येतात की आता आपलं काम अशा पद्धतीनं चालू आहे, तशा पद्धतीनं जे काय चालू असेल. आम्हाला तो संदेश महत्त्वाचा नसून त्या संदर्भात असलेला शासनाचा शासन निर्णय महत्त्वाचा आहे. राज्याच्या उपसभापती माननीय नीलमताई त्या ठिकाणी मैदानावर आल्या. त्यांचा शब्द प्रमाण म्हणून आम्ही फक्त त्यांना एक सांगितले की ताई साहेब की ह्या अनेक बोलथापा त्या ठिकाणी झालेल्या आहेत, फक्त आम्हाला शासन निर्णय निघाला की आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्यात की आम्ही मैदान सोडू, तोपर्यंत कुठलाही आजार आम्हाला मारू शकत नाही. त्या ठिकाणी कुठलीही शक्ती आमच्यावर आघात करू शकत नाही, हे ठामपणे आपण सांगितलं. आणि याच ठाम निर्णयाला खऱ्या अर्थाने त्या सगळ्याच राज्याच्या महत्त्वाच्या मान्यवरांनी सलाम केला की शिक्षक आता घेतल्याशिवाय काय जात नाही. आणि म्हणून तुमच्या धाकामुळे ज्या एप्रिल आणि मे मध्ये अपात्र होणाऱ्या शाळा या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पात्र झाल्यात. त्यानंतर असलेला निधी तरतुदी कधीही राज्याच्या इतिहासात
फक्त आकस्मिक निधी हा कशाला दिला जातो हे तुम्हाला शुद्ध शिक्षकांना सांगायची गरज नाही. पहिल्यांदा शिक्षकाच्या आंदोलनामुळे तो सुद्धा आकस्मिक मधूनच मिळवतोय हे लक्षात घेण्याची गरज आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाशी आपल्याला काही संबंध येत नाही. तिथून पुढची रेग्युलर तरतूद जी असेल ती अर्थसंकल्पामध्ये होत राहील, परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला लागणारा जो अपात्रचा निधी आहे तो मिळणार आहे. हा, दुसरा एक विषय आपल्याला सांगितला पाहिजे की भरपूर बांधवांचे फोन आहेत की बाबा अपात्र शाळा झाल्यानंतर ती पात्र झाल्यानंतर त्याला 1 नोव्हेंबर पासूनच मिळणार आहे का? तर तुम्हाला सांगतो हो, 1 नोव्हेंबर पासूनच या शाळांची तरतूद होणार आहे. या शाळांना 1 नोव्हेंबर पासूनच तुम्ही जेव्हा केव्हा त्रुटीमध्ये पात्र होणार तेव्हा तुम्हाला पगार बिल टाकत असताना 1 नोव्हेंबर पासूनच पगार मिळणार आहे याची पूर्णपणे खात्री झालेली आहे. त्यासाठी काळजी करण्याचे कुठलेही कारण नाहीये. दुसरा एक सूचना मला आझाद मैदानावरून मिळाली की आपल्याला 12 ते 15 20 हजार लोकांचं संख्याबळ त्यांच्याकडे आलेलं आहे. मित्रांनो, यांची एवढी संख्या येत असताना आपल्याला प्रचंड काळजी घेणं गरजेचे आहे. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो, त्या ठिकाणी लॉकडाऊन जरी झालं तर शालेय शिक्षण विभागाकडे ती जबाबदारी की त्यांनी आपल्याला आपापल्या घरी पोहोच करायचं. लक्षात घ्या, ही फक्त ताकद शिक्षक समन्वय संघाने तयार केलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांना आपल्याला न्याय देणं आहे, तोही शुक्रवारच्या आत देणं आहे. शुक्रवार नंतर या आंदोलनाची आणखी दिशा वेगळी असणार आहे. शुक्रवारच्या नंतर हे आंदोलन कोणत्या दिशेला जाईल, कुठल्या कारणाने याच्यामध्ये निर्णय केला जाईल, हे सगळं शिक्षक समन्वय संघातले समन्वयक, हे समस्त समन्वयक त्या ठिकाणी एकत्र येऊन समन्वयाच्या भूमिकेतून पुढे जाण्याची तयारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. या विषयात फक्त एवढंच मला सांगायचं आणखी सुद्धा की आपल्याला कोविड काळामध्ये अनुदान मिळवायचं आहे, तेही 15 नोव्हेंबर 2011 4 जून 2014च्या वितरण सूत्राचा समावेश करून मंत्रालयीन स्तरावर असलेल्या व काल परवा पुण्यावरून मुंबईसाठी रवाना होणाऱ्या अथवा मंगळवारी त्या येणार आहेत अशा सर्व अघोषित नैसर्गिक तुकड्या सुद्धा त्यांनी हालचाल सुरू केलेली आहे. मित्रांनो, काल परवापासून आपण पाहतोय की ज्या धूळ खात पडलेल्या फायली होत्या त्या सुद्धा नव्याने जागृत होऊन मंत्रालयापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत. आणि ही फक्त शिक्षक समन्वय संघाची ताकद आहे, यामध्ये असलेल्या सर्वसामान्य शिक्षकांची ताकद आहे. आणि या समन्वयकाच्या माध्यमातून शिक्षक समन्वयकाच्या माध्यमातून ह्या पात्र अपात्र शाळा आणि ह्या घोषित शाळांचा निर्णय सुद्धा काही दिवसामध्ये घ्यायचा असेल तर आपल्याला मैदानावर येणं प्रचंड संख्येने गरजेचं आहे. दुसरा विषय आपल्याला पुन्हा एक सांगितला पाहिजे की राज्यातील शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांना पुन्हा एकदा विनंती करतो की कोविड जवळ येतो आहे, तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपण शिक्षकांच्या सर्वसामान्य शिक्षकांच्या आंदोलनाला आपण येऊन बसलं पाहिजे. सर्वसामान्य शिक्षक आपला कधीही आपल्याला विसरणार नाहीये. पण अशा वेळेस जर पुन्हा आपण जर कोविडची भीती बाळगून जर शिक्षकांना जर आंदोलनापासून परावर्तित करत असाल तर निश्चित या गोष्टीचा सुद्धा शिक्षक त्या ठिकाणी सोडणार नाही, याची कुठली दखल शिक्षक घेणार नाही, असं होणार नाही. तुम्ही त्या भ्रमात राहू नका. आपणास नम्र विनंती आहे, सर्व 7 शिक्षक आणि 7 पदवीधर आमदारांनी सोमवारपासून मैदानावर येऊन आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शुक्रवारच्या आत आम्हाला पाहिजे असलेला 15 नोव्हेंबर 2011 आणि 4 जून 2014च्या वितरण सूत्राचा समावेश करून उपलब्ध निधी तो खात्यामध्ये कसा पडेल तेही शुक्रवारच्या आत घोषित नैसर्गिक तुकड्या यांना सुद्धा घोषित करायचे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मैदानात आलं पाहिजे, एवढी आपणास नम्र विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्व शिक्षकांना विनंती करतो, कुठलंही तिकीट कॅन्सल करू नका, कुठल्याही पद्धतीची अफवेवर विश्वास ठेवू नका. जो न्याय मिळणार आहे तो आझाद मैदानच मिळवून देणार आहे. नाही तर मित्रांनो, प्रचंड मोठा धोका करण्याची युक्ती या शासनाने आखलेली आहे. याचा स्ट्रोक सुद्धा तुम्हाला काही दिवसापूर्वी कळलेला आहे. कुणालाही कुणालाही गुन्हे दाखल न होता शिक्षक समन्वय संघ कसा आक्रमक होऊ शकतो, कमी संख्येत सुद्धा जास्त संख्या असेल तर काय होऊ शकतं, हे सुद्धा रणनीती सगळे समन्वयकांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन ठरवलेली आहे. म्हणून आपणास पुन्हा एकदा विनंती